नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या एज्युकेशन गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत। तर चला सुरू करूया। मागील पाठात आपण भारत व ब्राझील देशातील मानवी वस्तीचा अभ्यास केला आहे। या पाठात आपण दोन्ही देशाची अर्थव्यवस्था आणि व्यवसाय यांचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम अर्थव्यवस्थेचा अभ्यास करू। विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था पाहायला भेटतात। त्यामध्ये नंबर 1 भांडवलशाही अर्थव्यवस्था। बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे 3 प्रकार आपल्याला अर्थव्यवस्थेचे सांगता येतात। कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्याचे प्रकार व विकास यावर अवलंबून असते। कोणत्या देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत असते तर ज्या ठिकाणी व्यवसाय, त्याचे प्रकार आणि विकास या 3 घटकावरच त्या देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होत असते। व्यवसाय म्हटले की त्याचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे ठरते। नंबर 1 प्राथमिक व्यवसाय, नंबर 2 द्वितीयक व्यवसाय, नंबर 3 तृतीयक व्यवसाय इत्यादी व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला की त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असते। आलेखच्या मदतीने बघू, आपण 2 देशाची तुलना करणार आहोत अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून। बघा, त्यामध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसाय निहाय योगदान किती आहे हे बघू। भारत आणि ब्राझील या 2 देशाचं। भारतामध्ये प्राथमिक क्षेत्रामधून बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्राथमिक क्षेत्रातून किती उत्पन्न निघतं तर 17% उत्पन्न हे प्राथमिक क्षेत्रामधून निघतं। तर ब्राझीलमध्ये 5.5% उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, त्यामध्ये प्राथमिक क्षेत्रामधून निघणारं उत्पन्न 5.5% एवढं सांगता येतं। त्यानंतर द्वितीय क्षेत्र, त्यामधून 26% उत्पन्न निघतं। तर ब्राझील मधून द्वितीय क्षेत्रामधून जवळपास 27.5% म्हणजे जवळपास 28% उत्पन्न हे द्वितीय व्यवसायामधून निघतं। त्यानंतर तृतीय व्यवसाय, बघा भारतामध्ये तृतीय जे व्यवसाय आहे त्यामधून 57% उत्पन्न हे तृतीय व्यवसायामधून निघतं। तर ब्राझीलमध्ये हे सर्वाधिक आपल्याला पाहायला भेटतं की 67% उत्पन्न म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तृतीय क्षेत्रामधून जास्त उत्पन्न ब्राझीलमध्ये निघतं। हे आपल्याला इथं आढळून येतं। पहा की स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भारत आणि ब्राझील या 2 देशाची तुलना केली तर आपल्याला इथं सांगता येईल की ब्राझीलमध्ये तृतीय जो व्यवसाय आहे त्यामधून जास्त उत्पन्न निघतं, तर त्या मानाने भारतातून हे कमी पाहायला भेटतं। त्याचबरोबर द्वितीय क्षेत्र जे आहे की यामध्ये 27.5% म्हणजे जवळपास 28% आपल्याला इथं सांगता येते की 28% उत्पन्न हे द्वितीय व्यवसायामधून निघतं। तर भारतामध्ये 26%च एवढं उत्पन्न हे द्वितीय क्षेत्रामधून मिळतं। यामध्ये महत्त्वाची गोष्ट असं सांगता येते की प्राथमिक व्यवसायामधून जास्त उत्पन्न आपल्याला इथं पाहायला भेटतं। भारतामध्ये 17% उत्पन्न प्राथमिक व्यवसायामधून मिळतं, तर ब्राझीलमध्ये 5.5% इतकं उत्पन्न हे प्राथमिक व्यवसायामधून निघतं। तर यामध्ये आपल्याला सांगता येते की भारताचं की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न पाहिलं तर हे आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतं। यामध्ये आपल्याला इथं सांगता येईल। त्यानंतर बघू, व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी। बघा, प्राथमिक क्षेत्रामध्ये किती संख्या लोक कार्य करतात हे आपल्याला पाहायचं आहे।
यामध्ये दोन देशाची तुलना या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. इकडे ब्राझील आणि इकडे भारत असे दोन देश आहेत आणि त्यामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये किती टक्के लोक काम करतात, द्वितीयक व्यवसायामध्ये किती टक्के लोक काम करतात आणि तृतीयक व्यवसायामध्ये किती टक्के लोक काम करतात, ह्या ग्राफिकच्या मदतीने आपण बघू. बघा, प्रथम आपण बघू प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसायामध्ये भारतामध्ये 48.8% लोक काम करतात. म्हणजे शेती व्यवसाय ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगता येते की शेती ही खूप मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. म्हणूनच भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जातं. म्हणून शेतीला जास्त महत्त्व या ठिकाणी भारतामध्ये आपल्याला दिसून येतं. तर ब्राझीलमध्ये 10% लोकच शेतीचं काम पाहतात. बघा, 10% हे प्राथमिक व्यवसायामध्ये काम करतात, फक्त 10%. तर भारतामध्ये 48.8% म्हणजे जवळपास 49% लोक हे प्राथमिक व्यवसायामध्ये काम करतात. लक्षात घ्या, शेतीच नाही तर प्राथमिक व्यवसायामध्ये अनेक येतात, आपण पुढच्या प्रकरणामध्ये बघणारच आहोत. तर 48.8% म्हणजे जवळपास 49% लोक हे प्राथमिक व्यवसायामध्ये काम करतात भारतामध्ये. लक्षात घ्या. त्यानंतर द्वितीय व्यवसाय. द्वितीय व्यवसायामध्ये आपल्याला सांगता येते, द्वितीयक व्यवसायामध्ये 24.3% लोक हे काय करतात, भारतामध्ये काम करतात. लक्षात घ्या, 24.3%. तर ब्राझीलमध्ये आपल्याला सांगता येते की 19% लोकच काय द्वितीयक व्यवसायामध्ये काम करतात. तर भारतामध्ये तृतीयक व्यवसायामध्ये 26.9 म्हणजे जवळपास 27% लोक हे काय करतात, तृतीयक व्यवसायामध्ये कार्य करतात. तर ब्राझीलमध्ये आपल्याला सांगता येईल की 71% लोक हे तृतीयक व्यवसायामध्ये काम करतात. लक्षात घ्या. त्यामुळंच बघा की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे भारताचं का जास्त आहे, तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की भारत हा कृषीप्रधान देश असल्या कारणामुळं, शेतीला जास्त महत्त्व दिले असल्या कारणामुळं भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न GDP हे जास्त आपल्याला पाहायला भेटतं. 1960 ते 2016 दरडोई उत्पन्न US मध्ये आपण पाहू. यामध्ये सुद्धा मी 2 देश घेतलेले आहेत आणि आपल्या पाठामध्ये आपल्या भूगोलच्या 8व्या प्रकरणामध्ये 3 देशाचा उल्लेख केलेला आहे. तिसरा देश हा अमेरिका आहे. आपण अमेरिकेचा सेपरेट अभ्यास करू, कारण यामध्ये अमेरिका हा देश हा विकसित राष्ट्र आहे. लक्षात घ्या. आणि भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश कसे आहेत, विकसनशील देश आहेत. म्हणून मी या ठिकाणी भारत आणि ब्राझीलचाच या ठिकाणी उल्लेख करणार आहे आणि त्यानंतर शेवटी अमेरिकेचा उल्लेख करणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या की 1960 ते 2016 मध्ये दरडोई उत्पन्न भारत व ब्राझीलचे किती होते ते US मध्ये सांगितलेलं आहे. बघा की यामध्ये 1960 मध्ये ब्राझील, आता इथं बघा की लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल खाली की ब्राझील कशा लाल स्तंभ जे दाखवलेले आहेत हा ब्राझील आहे आणि निळे जे स्तंभ आहेत हे भारत दर्शवलेला आहे. लक्षात घ्या. त्यामुळं 1960 मध्ये 240 US बघा इतकं उत्पन्न हे ब्राझीलचं होतं, तर भारताचं 90 US इतकं होतं. बघा, दरडोई उत्पन्न सांगतोय मी. त्यानंतर 1980 मध्ये 2010 US इतकं उत्पन्न हे ब्राझीलचं होतं, तर भारताचं फक्त 280 US इतकं होतं दरडोई उत्पन्न. त्यानंतर 2000 मध्ये हेच आपल्याला उत्पन्न ब्राझीलचं सांगता येईल की 3060 होते, तर भारताचं 450 दरडोई उत्पन्न होते. लक्षात घ्या. आणि 2016 मध्ये ब्राझीलचं उत्पन्न होतं 8840. बघा 8840, तर भारताचं होतं 1680 US इतकं होतं. तर हे प्रमाण का कमी दिसून येतं, दरडोई उत्पन्न कसं काढलं जातं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. एकूण बघा की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न
म्हणजे एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या केलं तर आपल्याला दर डोई उत्पन्न निघतं. त्यामुळं या ठिकाणी ब्राझीलपेक्षा भारताची लोकसंख्या जास्त असल्या कारणामुळे या ठिकाणी आपल्याला दर डोई उत्पन्न कमी पाहायला भेटते. आपल्याला असं सांगता येते की आपल्याला दोन्ही देशाची अर्थव्यवस्था समजून घ्यायची झालं तर काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. त्यामध्ये नंबर 1, अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशात मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि दोन्ही देश हे विकसनशील देश आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. बघा, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न मोजता येऊ शकते त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राचे उत्पन्न मोजता येऊ शकते. त्यालाच आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. त्याची व्याख्या अशी सांगता येईल की एका वर्षाच्या काळात देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा, लक्षात घ्या, सर्व अंतिम वस्तू आणि सेवा, हे अंतिम वस्तू व सेवा यांच्या मूल्यांची बेरीज म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय. या ठिकाणी स्थूल हा जो शब्द आहे, स्थूल म्हणजे काय आहे तर त्याचा अर्थ होतो एकूण देशाचे म्हणजे राष्ट्राचे एकूण उत्पन्न, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एका वर्षाच्या आत जेवढं काही सीमेअंतर्गत म्हणजे देशाअंतर्गत झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या मूल्यांची बेरीज म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय. तिसरा मुद्दा बघू. आता या ठिकाणी बघू दुसऱ्या मुद्द्यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बघू की ब्राझीलच्या तुलनेत भारतात जास्त स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे. ब्राझीलच्या तुलनेत भारतात जास्त स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे, तर भारताच्या तुलनेत ब्राझीलचे कमी स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये हे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझीलपेक्षा कसं आहे तर जास्त आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर तिसरा घटक आपण बघा, दर डोई उत्पन्न. तिसरा घटक आपल्याला पाहायचा आहे. दर डोई उत्पन्न काय बघा, ह्याच्या आधी आपण आलेख बघितलेला आहे की त्यामध्ये ज्या देशाचे दर डोई उत्पन्न काढ असताना बघा की ज्या देशाचं दर डोई उत्पन्न काढत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोणत्या त्या दोन गोष्टी? त्यात एक म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे एक महत्त्वाचा घटक असतो आणि दुसरा आहे त्या ठिकाणी लोकसंख्या. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भागिले तेथील एकूण लोकसंख्या यांचा भागाकार केला की येणारे उत्पन्न हे कसं असतं? दर डोई उत्पन्न असतं. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या देशाची एकूण लोकसंख्या केले तर आपल्याला काय मिळतं तर दर डोई उत्पन्न आपल्याला मिळतं. ब्राझीलच्या तुलनेत भारतात दर डोई उत्पन्न कमी आहे, कारण आपणास माहित आहे की भारतातील लोकसंख्या जास्त असल्या कारणामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असूनही त्याला एकूण लोकसंख्येने भागाकार केले असता येणारे दर डोई उत्पन्न कमी येते. ब्राझीलच्या मानाने भारताचे दर डोई उत्पन्न हे कमी आहे. तर भारताच्या तुलनेत ब्राझीलची दर डोई उत्पन्न जास्त आहे, कारण भारताच्या तुलनेत ब्राझीलमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कमी असूनही जेव्हा तेथील एकूण लोकसंख्येने भागाकार केला असता येणारे उत्पन्न हे दर डोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त येते, कारण तेथील लोकसंख्या भारतापेक्षा कशी आहे? कमी आहे. नंबर 4, लोकसंख्या प्रमाण. भारतात ब्राझीलपेक्षा जास्त लोकसंख्या प्रमाण आहे, तर ब्राझीलमध्ये भारतापेक्षा कमी लोकसंख्या आढळून येते. नंबर 5, साक्षरतेचे प्रमाण. भारतात ब्राझीलपेक्षा साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये काय आहे? साक्षरते. ब्राझीलपेक्षा साक्षरतेचे प्रमाण कमी आहे, तर ब्राझीलमध्ये भारतापेक्षा साक्षरतेचे प्रमाण ब्राझीलमध्ये
जास्त आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे भारतामध्ये साक्षरतेचे प्रमाण कसं आहे, कमी आहे, तर ब्राझीलमध्ये ते जास्त पाहायला भेटते. या पाठात आपण अमेरिका देशाचाही उल्लेख केलेला आहे. या 5 घटकांची अमेरिकेशी तुलना केली तर आपणास पुढील गोष्टी समजतात. बघा की तुम्हाला म्हटलंय की या ठिकाणी आपण फक्त भारत आणि ब्राझील या 2 देशाची तुलना केलेली आहे आणि पुस्तकामध्ये या ठिकाणी अमेरिकेचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. हा वेगळा का केला आहे तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावं यासाठी मी अमेरिके हा पाठ्य घटक हा वेगळा ठेवला, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजावं. बघू आपण हे 5 जे मुद्दे आहेत आपल्याला घ्यायचे आहेत, ते 5 मुद्दे आपण त्या ठिकाणी क्लिअर करू. 5 मुद्दे कोणते आहेत तर पहिला आहे अर्थव्यवस्थेचे स्वरूप. अर्थव्यवस्थेचे स्वरूप पाहिल्यास असे समजते की अमेरिकेत भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. अमेरिका हा देश विकसित देश आहे, हे आपल्याला पहिल्यांदा सांगता येईल. दुसरं गोष्ट स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. बघा भारत आणि ब्राझील या दोन्ही देशापेक्षा अमेरिकेचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न खूपच जास्त आहे. नंबर 3 दरडोई उत्पन्न. दोन्ही देशाच्या तुलनेत अमेरिकेचे दरडोई उत्पन्न खूपच जास्त आहे. नंबर 4 लोकसंख्येचे प्रमाण. अमेरिकेत लोकसंख्येचे प्रमाण भारतापेक्षा कमी आणि ब्राझीलपेक्षा जास्त त्या ठिकाणी लोकसंख्या आढळून येते. म्हणजे भारताची लोकसंख्या बघा, आपण जगाचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा क्रमांक येतो लोकसंख्येच्या ह्याच्या बाबतीमध्ये. तर भारतापेक्षा कमी आणि ब्राझीलपेक्षा जास्त अमेरिकेमध्ये लोकसंख्या आढळून येते. साक्षरतेचे प्रमाण 5वा घटक की यामध्ये दोन्ही देशापेक्षा साक्षरतेचे प्रमाण अमेरिकेत जास्त आहे. ह्या 5ही घटक आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की याचे प्रमुख कारण आपल्याला सांगता येते की अनेक स्वामित्व हक्क, यालाच आपण पेटेंट्स, अमेरिकेत आहे. म्हणजे एवढा विकास का झाला, हा देश विकसित का झाला, तर त्यामागचं कारण आपण शोधता येईल की अनेक स्वामित्व हक्क, पेटेंट्स अमेरिकेत आहेत. आता हे काय आहे स्वामित्व हक्क म्हणजे काय, पेटेंट्स म्हणजे एखादा नवीन शोध त्यांनी लावला की त्या शोधाचं जनक किंवा त्या ठिकाणी त्याच्या नावे तो पेटेंट होत असतो. मग कुणी एखाद्या कंपनीनं तसाच प्रकारचं काही शोधलं तर पूर्वी कुणी लावला शोध तर त्याचं लेबल म्हणा, त्याचं नाव म्हणा त्या ठिकाणी येत असतं. म्हणून सर्व स्वामित्व हक्क हे कोणाला भेटतात किंवा त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये अनेक संशोधन करत असल्या कारणामुळे त्या ठिकाणी पेटेंट्स तयार होतात. पहिलं घटक. दुसरा घटक आपल्याला सांगता येतं की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे मोठ्या प्रमाणात ते करतात. की नवनवीन शोध, नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा आपण पाहतो, प्राथमिक क्षेत्र असो, द्वितीय क्षेत्र असो किंवा तृतीय क्षेत्र, ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा ते वापर मोठ्या प्रमाणात करतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की यांत्रिक बळाचा अधिक वापर. या ठिकाणी मनुष्यबळापेक्षा यांत्रिक बळाचा म्हणजे रोबोटचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न भारत व ब्राझीलपेक्षा अधिक त्या ठिकाणी पाहायला भेटते. लक्षात घ्या, भारत आणि ब्राझीलपेक्षाही कितीतरी पटीनं त्या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला भेटतं.